नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज आपल्याला यूपीएससी 2023 म्हणजे 2023 मध्ये विचारलेला प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न आहे एससीओ म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संदर्भामध्ये। प्रश्न आहे संघर्षाचा विषाणू एससीओच्या कामकाजावर परिणाम करत आहे। वरील विधानाचा प्रकाशात म्हणजे हा विधानाचा विचार करून ही समस्या कमी करण्यासाठी भारताची भूमिका इथे आपल्याला दर्शवायची आहे। परत लक्षात घ्या, व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट आहे इज अफेक्टिंग द फंक्शनिंग ऑफ द एससीओ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन इन द लाईट ऑफ द अबोव स्टेटमेंट पॉइंट आउट द रोल ऑफ इंडिया। आपल्याला रोल ऑफ इंडियाचं सांगायचं आहे इन द मिटिगेटिंग द प्रॉब्लेम। ओके, सर्वप्रथम आपल्याला फोकस कळालेला असेल। फोकस आहे आपला एससीओ म्हणजे जो संघर्ष चालू आहे, संघर्षाचा विषाणू असं म्हटलेलं आहे, व्हायरस ऑफ कॉन्फ्लिक्ट असं म्हटलेलं आहे। हा जो विषाणू आहे तो काय करत आहे, एससीओच्या कामकाजावर परिणाम करत आहे। या ऑर्गनायझेशनचे जे कामकाज आहे त्याच्यावर या म्हणजे विषाणू म्हणजे जो संघर्ष चालू आहे याच्या मेंबरमध्ये याच्यावरती परिणाम होत आहे या ऑर्गनायझेशनच्या वर्किंगचा। आणि आपल्याला काय करायचं आहे तर ही समस्या कमी करण्यासाठी, संघर्षाची समस्या कमी करण्यासाठी भारताची याच्यामध्ये भूमिका काय आहे हे आपल्याला आपल्या फोकसमध्ये आहे ते सांगायचं आहे। सिंपल आहे। ओके, सिंपल असेल तरी वेगवेगळे डायमेन्शन्स आहे त्याला। आता आपण बघूयात की आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काय काय लिहिता येईल। आता इंट्रो मध्ये लिहित असताना आपल्याला सर्वप्रथम शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बद्दल लिहावं लागेल। तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एससीओ ज्याची स्थापना 2001 मध्ये झाली, त्यात जगातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे निम्म्या लोकसंख्येचा समावेश आहे। कशामध्ये? ते एससीओ मध्ये। सदस्य देशांमधील वारंवार होणारे अंतर्गत संघर्ष असतील, लष्करी सहकार्य, परस्पर विश्वास आणि तो साध्य करू पाहत असलेल्या सामायिक विकासाच्या मार्गात उभे राहतात। हे प्रथम आपल्याला आपल्या प्रस्तावनेमध्ये किंवा इंट्रोडक्शन मध्ये लिहावं लागेल। त्यानंतर आपल्याला असं लिहावं लागेल की संघर्षाचा जो विषाणू आहे एससीओच्या कामकाजावर कसा परिणाम करत आहे। ओके, आपल्याला मेन बॉडीकडे जावं लागेल। म्हणजे हा जो विषाणू आहे संघर्षाचा किंवा विरोधाचा विषाणू आहे तो याच्या कामकाजावर परिणाम कशा पद्धतीने करत आहे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये द्विपक्षीय तणाव हा पॉइंट मांडू शकतो, म्हणजे बायलॅटरल टेन्शन असं म्हणू शकतो आपण त्याला। ऐतिहासिक वैमनस्य असेल, खूप पूर्वीपासून चालत आलेले वैमनस्य असेल, किंवा काश्मीर सारख्या विवादामुळे किंवा वादामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे। विशेषतः आपण इथं पाहायला गेलं तर 2017च्या डोकलाम संघर्षानंतर चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद आणि अविश्वास आणखीनच वाढत गेलेला आहे, आपण इथे मेन्शन करू शकतो। ओके, सर्वप्रथम आपल्याला मेन्शन करायचं आहे की विरोधाचा जो विषाणू आहे तो कशा पद्धतीचा विरोध आहे, या अंतर्गत एससीओच्या राष्ट्रांमध्ये कुठला कुठला विरोध आहे हे आपल्याला फर्स्ट आपल्या जो मुख्य आन्सर आहे त्याच्यामधला फर्स्ट जो पॉइंट आहे, आपण दोन पॉइंट फर्स्ट आणि सेकंड पार्ट मध्ये लिहिणार आहोत। फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला मेन्शन करायचं की हा विषाणू कुठले कुठले विषाणू आहेत। ओके, याच्यामध्ये द्विपक्षीय तणावामध्ये झालेलं आहे आपलं संसाधन सामायिकरणातील संघर्ष। आता कॉन्फ्लिक्ट इन रिसोर्स शेअरिंग असं आपण इथे म्हणू शकतो। इथे आपण एक्झाम्पल देऊ शकतो, किर्गिस्तान असेल, कझाकस्तान असेल, ताजिकिस्तान असेल, यासारख्या मध्य आशियाई देशांसोबत चीनचा काय आहे, मोठ्या प्रमाणात या चायनाचा मोठ्या प्रमाणात वाद आहे। ओके, हा एक इथं पॉइंट मेन्शन करू शकतो। याचबरोबर उझबेकिस्तान आणि तजाकिस्तानच्या सारख्या मध्य आशियाई देशांमध्ये सुद्धा पाणी वाटप आणि सीमा समस्या या सुद्धा खूप मोठ्या समस्या आहेत। हे सुद्धा आपण इथं संसाधन सामायिकरणातील संघर्षामध्ये आपण मेन्शन करू शकतो। त्यानंतर दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या आहे। पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल यासारख्या राष्ट्रांच्या वाढत्या अतिरेकीपणामुळे किंवा अतिरेकी कारवायांमुळे प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे आणि हा धोका कसा हाताळायचा यावर मध्य आशियाई देशांमध्ये सहमतीचा अभाव आहे। इथे आपण दहशतवाद मध्ये हे पॉइंट मेन्शन करू शकतो। त्यानंतर ग्रेट पॉवर शत्रुत्व म्हणजे ग्रेट पॉवर पेलरी असं आपण इथे म्हणू शकतो। एससीओ ला काही लोक चीन आणि रशिया यांच्यातील महान शत्रुत्वाचे व्यासपीठ म्हणून पाहतात।
यामुळे काय झालेलं आहे, एससीओच्या महत्वाला एससीओ या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती एकमत होणं हे कठीण होऊन बसलेलं आहे. हे जे पॉइंट आहेत आपण हे विरोधाचे विषाणू कसे आहेत हे आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. आता सेकंड आपल्या फेज मध्ये आपल्याला सर्वात फोकस जो आहे आन्सरचा त्याच्यामध्ये लिहायचं आहे, या समस्या कमी करण्यास भारताची भूमिका कशा पद्धतीची असेल. आपला आन्सरचा फोकस तोच आहे, समस्या कमी करण्यात भारताची भूमिका कशी असेल. सर्वप्रथम कुठलीही समस्या कमी करण्यासाठी संवाद आणि सहकार्य हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण पहिला पॉइंट आपण असं लिहू शकतो, संवाद आणि सहकार्याला चालना दिली पाहिजे. ओके, प्रमोट डायलॉग अँड कॉपरेशन. एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये विशेषतः आपण बघू सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी मुद्द्यांवरती संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आपल्या राजनैतिक क्षमतांचा वापर करू शकतो. आपण इथे भारताची भूमिका जी आहे ते मांडू शकतो. एक्झाम्पल याचं द्यायचं झालं तर हार्ट ऑफ एशिया समिट. ओके, ते लिहू शकतो, हार्ट ऑफ एशिया. आता हार्ट ऑफ एशिया समिट मध्ये काय झालं होतं, जेथे भारत आणि पाकिस्तान संयुक्तपणे सहभागी झाले होते. ते एससीओचे फ्रेमवर्क जे आहे ते रचनात्मक संवादाचे एक मॉडेल असू शकतं, असं सुद्धा आपण इथे मांडू शकतो. त्यानंतर आहे कनेक्टिव्हिटी उपक्रम. कनेक्टिव्हिटी उपक्रम म्हणजे कनेक्टिव्हिटी इनिशिएटिव्ह मध्ये आपण म्हणू शकतो की भारताने अशकाबाद जो अग्रीमेंट आहे, अशकाबाद करार आहे, या अशकाबाद करारामध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला होता, जो मध्य आशियाला आणि दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेला जोडणारा आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि ट्रान्झिट कॉरिडॉर असं म्हणतो तो स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. कुठला, तर अशकाबाद अग्रीमेंट. ओके, अशकाबाद करार असं म्हणू शकतो. याच्यामध्ये सुद्धा भाग घेतला होता, इथेच आपण मेन्शन करू शकतो. दहशतवाद विरोधी जो पुढाकार आहे भारताने, आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो की एससीओ सदस्य देशांसोबत, जे देश आहेत एससीओचे सदस्य देश आहेत त्यांच्यासोबत संयुक्त लष्करी सरावांमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे. हे सराव एससीओच्या सैन्यामध्ये विश्वास आणि सहकार्य निर्माण करण्यास आणि प्रादेशिक जी सुरक्षा धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांची क्षमता सुधारण्यासाठी हे जे आहे करार किंवा दहशतवाद विरोधी पुढाकार जे आहे ते मदत करतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण इथे म्हणू शकतो की जी शांततापूर्ण मिशन सरावांची मालिका आहे. ओके, त्याचा उदाहरण आपण इथे देऊ शकतो. त्यानंतर बहुपक्षीचा म्हणजे आपण त्याला मल्टीलॅटरलिझम असं म्हणतो. ही जे मल्टीलॅटरलिझम आहे यासाठी भारताची वचनबद्धता आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांसोबतचा शांततापूर्ण सह अस्तित्वाचा दीर्घ इतिहास, यामुळे एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये जो आहे तो संवाद आणि सहकार्याला चालना देण्यासाठी योग्य स्थितीमध्ये आहे, आपण इथे असं म्हणू शकतो. आणि याचं आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की पंतप्रधान मोदी यांनी 2019 साली बिश्केक शिखर परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची जी वचनबद्धता आहे ती या परिषदेमध्ये व्यक्त केलेली होती. ओके, बिश्केक परिषदेचा आपण इथे एक्झाम्पल मध्ये आपण ही परिषद लिहू शकतो. यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना. प्रमोट कल्चरल एक्सचेंज असं आपण म्हणू शकतो. इथे सांस्कृतिक जी देवाणघेवाण आहे आणि लोकांमधील परस्पर संवाद आहे आणि परत त्याबरोबर सामंजस्यपण आहे तो वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण ही मदत करू शकते. याचं एक्झाम्पल खूप छान आहे. भारताने 2019 साली एससीओ फूड फेस्टिवलचे दिल्ली येथे आयोजन केलेले होते. तुम्हाला लक्षात असेल एससीओ फूड फेस्टिवल 2019 ला दिल्ली येथे आयोजित केलेला होता. ओके, हे जे पॉइंट आहेत आपण इथे आपल्या आन्सर मध्ये कनेक्ट करू शकतो किंवा इथे मांडू शकतो किंवा लिहू शकतो. समस्या कमी करण्यासाठी भारताची भूमिका काय असेल हे आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा पॉइंट येतो की आपला निष्कर्ष काय असला पाहिजे किंवा आपलं जे कन्क्लुजन आहे ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे. तर कन्क्लुजन मध्ये आपण असं लिहू शकतो,
पंचशील आणि नॉन अलाइनमेंट या घटकाद्वारे SCO मधील अंतर जे आहे ते भरून काढण्यास भारत नक्कीच महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासोबतच भारत SCO ला विश्वासाच्या आणि परस्पर फायद्याच्या पायाभूत तत्वांच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करू शकतो. हे आपण आपल्या कन्क्लुजन मध्ये लिहून अशा प्रकारे आपण आन्सर एंड केलं. तर वेगवेगळे आयाम किंवा वेगवेगळे आन्सरचे जे पैलू आहेत ते नक्कीच आपल्या आन्सरमध्ये दिसतील, आपल्या उत्तरामध्ये दिसतील. आणि जो परीक्षक आहे, जो आपला आन्सर चेक करणार आहे, त्याला आपला आन्सर हे इतरांपेक्षा नक्कीच वेगळं वाटण्यास मदत होईल. अशाच पद्धतीच्या डेली आन्सर रायटिंग सिरीज साठी किंवा डेली आन्सर रायटिंग क्वेश्चन आन्सर साठी तुम्ही कनेक्टेड राहा आणि स्वतः सुद्धा प्रत्येक आपण जेव्हा आन्सर घेतो तेव्हा त्याची स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करत चला. आपण भेटूयात पुढच्या आन्सर रायटिंग सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.